विद्यार्थी मित्रांनो, स्टीफन या शास्त्रज्ञाबद्दल आपण थोडक्यात माहिती घेतलेली आहे आणि आज जो उर्वरित भाग आहे त्या भागाची माहिती आपण घेणार आहे. आणि एपिटॉम ऑफ करेज, धैर्याचे मूर्तिमंत रूप याबद्दलची माहिती आपण पाहतोय. Disease worked its way into Stephen's body and left him disabled. He began studying the concept of black holes to get his PhD. By this time, he was confined to a wheelchair and was rapidly losing control of his hands and speech. In the meanwhile म्हणजे दरम्यानच्या काळामध्ये the disease worked its way into Stephen's body and left him disabled. There is the disease is a rare disease. Disable म्हणजे क्षमता नसणे. The disease worked its way, हा जो रोग आहे तो रोगानं जास्त प्रमाणात काम केलं, फैलाव झाला into Stephen's body. Here is the Stephen Hawking. आणि यांच्या शरीरामध्ये रोग जास्त प्रमाणात पसरत गेला. म्हणजे डिसीज अफेक्टेड ऑन हिज बॉडी अँड लेफ्ट हिम डिसेबल्ड. आणि पूर्णपणे त्यांना काय केलेलं आहे, त्यांच्या शरीराचा त्या रोगानं ताबा घेतला. He means Stephen Hawking. He began studying the concept of black holes to get his PhD. PhD करण्यासाठी त्यांनी एक विषय निवडला, एक संशोधन निवडलं, त्याचं नाव आहे ब्लॅक होल्स. ब्लॅक होल्स म्हणजे काय तर कृष्णविवर. आता काय कृष्णविवर म्हणजे a region of space having a gravitational field so intense that no matter or radiation can escape. कृष्णविवर काय तर एक अति प्रचंड गुरुत्वाकर्षण असलेल्या ताऱ्याच्या स्फोटानंतर त्यांच्या केंद्रस्थानी निर्माण होणारे आकाशातील विवर ज्यातून प्रकाशही बाहेर पडू शकत नाही, याला विवर असं म्हणलं जातं. कृष्णविवर म्हणजे ब्लॅक होल्स. हा जो विषय आहे, हा विषय कृष्णविवर, हा विषय त्यांनी आपल्या पुढील म्हणजे PhD साठी, डॉक्टरेट मिळवण्यासाठी हा विषय त्यांनी निवडला होता. बाय दिस टाइम, त्यावेळेला he was confined to a wheelchair and was rapidly losing control of his hands and speech. He was confined a wheelchair. Confined means to be bound. मर्यादा आली किंवा अडकून पडले. कशामध्ये? व्हीलचेअर मध्ये. कोण? Who? The Stephen Hawking. Stephen Hawking was confined to wheelchair, खिळून राहिले, अडकून पडले, and was rapidly means very short time, suddenly, जोरदारपणे, वेगाने, losing control his hands and speech. आपल्या हातावरील नियंत्रण त्यांचे गेलं, लूज झालं, नियंत्रण राहिलं नाही. and speech, वाचाही गेली, म्हणजे बोलेना किंवा बोलण्यावरती सुद्धा नियंत्रण त्यांचं राहिलं नाही. Black holes sparked his imagination with bright ideas. He made many epoch-making statements that shook established theories. The study of black holes
द स्टडी ऑफ ब्लॅक होल्स. ब्लॅक होल्स हे त्यांचा विषय. PhD साठी ही चूज सब्जेक्ट फॉर PhD is the black hole. The study of black holes sparked his imagination. Sparked means चमकणे. Spark म्हणजे ताजे होणे. Spark his imagination. Imagination म्हणजे त्यांची असणारा कल्पनाशक्ती. His Stephen Hawking. The study of black holes sparked his imagination with bright ideas. Bright ideas. Ideas म्हणजे a lot of ideas, lot of plan. A bright ideas म्हणजे जास्तीत जास्त पद्धतीच्या कल्पना शक्ती या ठिकाणी आपणाला पाहावयास मिळते. The study of black holes sparked his imagination with bright ideas. म्हणजे त्यांची जी असणारी जे काम होतं कृष्णयोगाच्या अभ्यासाने त्याच्या कल्पना शक्तीला जवळजवळ पूर्णपणे नवकल्पनाचे घुमारे फुटले. हे जास्तीत जास्त आयडिया त्यांच्या डोक्यात आल्या. ही मेड मेनी इपोक मेकिंग स्टेटमेंट्स दॅट शुक इस्टॅब्लिश्ड थेरीज. ही मेड मेनी इपोक मेकिंग स्टेटमेंट. स्टेटमेंट म्हणजे विधाने. Epoch making means of a great importance at a particular restricted time. म्हणजे ज्यावेळी त्यांनी ती विधाने केली. स्टीफन हॉकिंगनी ब्लॅक होल्स हे असणारा विषय निवडून आणि त्यांना बऱ्याच आयडिया त्यांच्या डोक्यात आल्या, कल्पना आल्या, नवकल्पना आल्या, नवीन प्लॅन आले आणि त्यांनी काही स्टेटमेंट केली. त्या स्टेटमेंटनं काय झालं? व्हॉट्स द इफेक्ट्स ऑफ हिज स्टेटमेंट? There is the effects on the statement that shook established theories. That shook established theories. Established म्हणजे पूर्वीच स्थापन केलेल्या, पूर्वीचे असणारे काही विधान आहेत. थेरीज म्हणजे आपण जे काम करतो, जे असणारे काही शास्त्रज्ञांनी काही शोध लावले, त्या असणाऱ्या विधानांना, त्या शोधांना यांनी हादरे दिले. He made many epoch statements that shook established theories. म्हणजे जे पूर्वीचे जे शास्त्रज्ञ होते त्यांनी काही सिद्धांत मांडले होते, त्यांनी काही संशोधन केलेली होती. ते संशोधनाचा हादरवण्याचं काम या असणाऱ्या विधानाने केले. सायंटिस्ट बिलीव्ह दॅट द युनिव्हर्स बिगन विथ द बिग बँग. मीन्स द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑल्सो बिलीव्ह or in opinion of these scientists that the universe means world, began with a big bang. शास्त्रज्ञांच्या मते युगाची सुरुवात, विश्वाची निर्मिती ही एका प्रचंड स्फोटामुळे झालेली आहे. परंतु स्टीफन हॉकिंग एक्सप्लेन द कन्सेप्ट बेटर with the help of the maths. To explain this concept better, Stephen invented what is known as Lie algebra. आणि हीच असणारी संकल्पना invented by Stephen Hawking, Lie algebra. ही संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट करण्यासाठी स्टीफन हॉकिंगने लाय अल्जेब्राचा शोध लावला. लाय अल्जेब्रा एका गणितातील असणाऱ्या एका सेक्टरमध्ये काम करून त्यांनी ही असणारी संकल्पना अतिशय उत्तम पद्धतीने जगासमोर मांडली. Though confined to a wheelchair with no control over his body, save a finger, and with a computer to help him express his thoughts, Dr. Hawking is an authority of the profound subjects of science. Though means though confined to wheelchair, जरी ते त्या खुर्चीमध्ये जकडून असले तरी with no control over his body,
त्यांच्या शरीरावरती नियंत्रण नसले तरी सुद्धा सेव अ फिंगर, आपल्या बोटांची हालचाल त्यांची होत होती आणि या असणाऱ्या बोटांच्या हालचालीवर विथ द हेल्प ऑफ अ फिंगर अँड विथ अ कॅम्प्युटर अँड टू सपोर्टेड मटेरियल इज अ कॅम्प्युटर टू हेल्प हिम express his thoughts. Means he had thoughts and to give to the others with the help of the fingers and computer. जरी त्यांना चालता येत नसेल, त्यांना उठता येत नसेल, शरीरावरती नियंत्रण नसेल, तरीही हाताच्या बोटाने आणि संगणकाच्या मदतीने आपल्या डोक्यातील असणाऱ्या योजना, आपल्या डोक्यातील असणाऱ्या आयडिया त्यांनी काही केला, इतरांपर्यंत पोहोचवल्या. डॉक्टर हॉकिंग इज एन ऑथॉरिटी ऑफ प्रोफाउंड सब्जेक्ट्स ऑफ सायन्स. प्रोफाउंड मीन्स डीपली स्टडी सब्जेक्ट ऑफ सायन्स. विज्ञान विषयामध्ये सखोल अभ्यास करणारे आणि त्याचे असणारे प्रमुख अधिकारी म्हणून डॉक्टर हॉकिंग हे काम पाहत होते. डॉक्टर हॉकिंग इज एन ऑथॉरिटी ऑन द प्रोफाउंड सब्जेक्ट ऑफ सायन्स. विज्ञानाचा अभ्यास करणारे, गहन अभ्यास करणारे, गाढा अभ्यास असलेले अधिकारी म्हणून स्टीफन हॉकिंग हे काम करत होते. न्यूमरस हॉनररी डॉक्टरेट अँड अवॉर्ड्स हॅव बीन bestowed on him. bestowed on granted as in honor. बहाल करणे म्हणजे देऊ करणे. न्यूमरस म्हणजे असंख्य. न्यूमरस हॉनररी सन्मान, डॉक्टरेट्स अँड अवॉर्ड्स बक्षीस हॅव बीन फॉलोड ऑन हिम. त्यांच्यावरती बक्षिसांचा आणि डॉक्टरेटचा वर्षाव करण्यात आला किंवा जास्त प्रमाणात त्यांना बक्षिस आणि डॉक्टरेट्स असे पदव्या मिळाल्या. ही इज अ फेलो ऑफ द रॉयल सोसायटी. ही इज अ फेलो ऑन द रॉयल सोसायटी. फेलो म्हणजे सहकारी. रॉयल सोसायटी. ही इज अ फेलो ऑफ द रॉयल सोसायटी अँड अ मेंबर ऑफ US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स. मेंबर म्हणजे सदस्य. मेंबर ऑफ द US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स. आणि या असणाऱ्या अकॅडमीचे US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सचे ते सदस्य होते. विस्मयकारक कल्पना. लेमॅन अँड ऑर्डिनरी पर्सन, सामान्य माणूस. In spite of being considered Einstein equal in intelligence. इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ता. In spite of being considered Einstein, Einstein is the greatest scientist and he has a great intelligence. So compared to the Einstein, means Stephen Hawking is intelligent like Einstein. Einstein इतके असणारे बुद्धिमत्तेला असलेले समजले जात होते. डॉक्टर हॉकिंग इज अ व्हेरी हंबल मॅन, व्हेरी रिस्पेक्टिव्ह मॅन. हंबल मीन्स विनम्र, विनयशील. डॉक्टर हॉकिंग इज अ व्हेरी हंबल मॅन, विनयशील माणूस होता. अ सिंपल डाऊन टू अर्थ मॅन. ही हॅज ऑथर्ड मेनी बुक्स डीलिंग विथ हिज ऑसम आयडियाज कीपिंग एन लेमॅन इन माइंड. लेमॅन मीन्स एन ऑर्डिनरी पर्सन विदाउट एनी स्पेशल स्किल्स. एक सर्वसामान्य माणूस, अवरेज माणूस असा असणारा, नॉर्मल असणारा माणूस, यासाठी त्याच्या मनामध्ये जे विचार आहेत ते विचार. ही हॅज ऑथर्ड. ऑथर्ड मीन्स रिटर्न, लेखक, लेखक म्हणून. मेनी बुक्स डीलिंग, मेनी बुक्स रिटन बाय स्टीफन हॉकिंग. यू सी स्टीफन हॉकिंग's स्टोरी बुक्स अँड बुक्स डीलिंग विथ ऑसम आयडिया. त्याच्या असणाऱ्या कल्पना, एक्स्ट्रीमली वंडरफुल आयडिया, विस्मयकारक कल्पना. कीपिंग अ लेमॅन्स इन माइंड. आणि त्या सर्वसामान्य माणसाला समजेल अशा असं पुस्तक डॉक्टर स्टीफन यांनी लिहिले. Humor. His style is so lucid that non-scientists can also understand him. His book, A Brief History of Time, is one of the best-selling books of our times. Wit, intelligence, vyavahar jnana. Sid means clear.
his writing, Stephen Hawking's writing, is full of wit and humor. म्हणजे विनोदी भाषा आणि मार्मिक असं त्यांचं लिखाण होतं. His writing is full of wit and humor. Written by Stephen Hawking. His style is so lucid. Lucid means clear, स्पष्ट, मधुर. His style is so lucid that non-scientists can also understand him. आता हे जे पुस्तक आहे ते पुस्तक शास्त्रज्ञाचं आहे, परंतु त्यांनी लिहिलेले जे पुस्तकाची शैली होती ती शैली जरी एखादा सायंटिस्ट नसेल, सर्वसामान्य माणूस असेल, नॉन सायंटिस्ट असेल, तरी सुद्धा त्याला अंडरस्टँड होत होती किंवा समजत होतं. हिज स्टाईल इज सो ल्युसिड दॅट नॉन सायंटिस्ट कॅन ऑल्सो अंडरस्टँड हिम. जरी सर्वसामान्य माणसं सुद्धा त्यांना समजू शकत होती किंवा त्यांनी जे लिहिलेलं आहे त्यांना समजत होतं. इतकं साध्यापणाने सोप्या भाषेमध्ये आईन्स्टाईन स्टीफन हॉकिंगनी काही पुस्तकं लिहिली. त्यामध्ये हिज बुक, त्यामध्ये एक चांगलं पुस्तक आहे, हिज बुक अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम. अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम. यू लुक हियर, अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम, स्टीफन हॉकिंग. A brief history of time is one of the best selling books of our time. Is best selling. या काळात, या इतिहासात A brief history of time हे त्यांचे पुस्तक सर्वाधिक खपाच्या पुस्तकापैकी एक बनले. म्हणजे जास्तीत जास्त लोक हे वाचू लागले, कारण का त्यांच्या आयडिया, त्यांच्या असणाऱ्या कल्पना ही त्यांना साध्या भाषेमध्ये सर्वसामान्य लोकांना मिळत असल्यामुळे ते सर्वांनी जास्त प्रमाणात विकत घेतले किंवा खरेदी झाले. Clear, स्पष्ट. How he feels about having the dreadful ALS, Dr. Hawking, the quintessence of optimism and hope, says, not very different from the rest. Quintessence, a perfect example. उत्कृष्ट. On being asked how he feels about having the dreadful ALS. ALS means the name of disease. It is a rare disease, dreadful disease, horrible disease. And on being asked, असं विचारण्यात आलं कुणाला? डॉक्टर स्टीफन हॉकिंगला. हाऊ ही फील्स अबाउट हॅव्हिंग द ड्रेडफुल ALS. आपणाला हा भयंकर आजार जडलेला आहे, याविषयी त्यांना काय वाटतं असं त्यांना विचारण्यात आलं. डॉक्टर हॉकिंग, द क्विंटेसन्स ऑफ ऑप्टिमिझम अँड होप, सेज नॉट व्हेरी डिफरंट फ्रॉम द रेस्ट. क्विंटेसन्स मीन्स अ परफेक्ट एक्झाम्पल, उत्कृष्ट उदाहरण. डॉक्टर हॉकिंग सेड दॅट इट इज अ व्हेरी a perfect example that hope says not very different from the rest. Not very different from the rest. मी काय इतरांच्या पेक्षा वेगळा असं नाही किंवा इतरांपेक्षा काही वेगळं असं मला वाटत नाही. Lead as normal a life as possible and not think about my condition or regret the things it prevents me from doing, which are not many. He believes that in the next millennium, science will. I try and lead as a normal life as possible. As possible म्हणजे शक्य तितके. I try. स्टीफन हॉकिंग says that. I try. मी प्रयत्न करतो. And lead means जगणे, सामोरे जाणे. And lead as a normal life as possible. मला शक्य असेल असं सर्वसामान्य आयुष्य जगण्याचा मी प्रयत्न करतो. अँड नॉट थिंक अबाउट माय कंडिशन. अँड नॉट थिंक अबाउट माय कंडिशन. नॉट थिंक म्हणजे विचार करत नाही. अबाउट माय कंडिशन. माय कंडिशन मीन्स आय हॅव अ रेअर ड्रेडफुल डिसीज, ALS डिसीज. आय एम डोंट थिंक ऑन दॅट. नॉट थिंक अबाउट माय कंडिशन or regret the things
regret the things it prevents me from doing which are not many. आणि मी त्याला मला काही गोष्टी करता येत नाही which are not many. प्रिव्हेंट्स मी फ्रॉम डुईंग विच आर नॉट मेनी, म्हणजे मला काही गोष्टी करता येत नाही त्याच्याबद्दल मला खेदही वाटत नाही कारण का त्याचा मी विचार करत नाही. डोंट थिंक अबाउट दॅट. आय ट्राय टू लीड सिंपल लाईफ ॲज आय पॉसिबल. That in the next millennium, science will discover the core secrets of the universe, its origin, its history, and maybe even predict its ultimate demise. Like Dr. Hawking, there are many people who display exemplary courage in their lives. Slurry, perfect example. Dr. Hawking firmly believes that in the next millennium, science will discover the core secrets of the universe, its origin, its history, and maybe even predict its ultimate demise. Firmly means 100%, surely. Believes means विश्वास आहे त्यांचा. डॉक्टर हॉकिंग फर्मली बिलीव्ज दॅट. आता कशावरती त्यांचा विश्वास आहे, कशाबद्दल त्यांचा विश्वासार्हता आहे. इन दी नेक्स्ट मिलेनियम, येणाऱ्या 1000 वर्षामध्ये, 1001 वर्षामध्ये, येणाऱ्या 1001 वर्षामध्ये सायन्स विल डिस्कवर दी करोड सिक्रेट्स ऑफ द युनिवर्स. विश्वाचे असणारे अनेक गुपिते हे विज्ञान शोधून काढेल. सायन्स विल डिस्कवर म्हणजे सर्च किंवा फाइंड आउट. सायन्स विल डिस्कवर द करोड सिक्रेट्स ऑफ द युनिवर्स. इट्स ओरिजिन, त्याचं मूळ काय, इट्स हिस्ट्री, त्याचा इतिहास काय, अँड मे बी इवन प्रेडिक्ट इट्स अल्टिमेट डेमिन्स. त्याच्या असणाऱ्या असा अंदाज करेल की या असणाऱ्या विश्वाचा नाश कधी होईल. म्हणजे डॉक्टर हॉकिंगना विश्वास आहे किंवा त्यांना याच्यावरती शुअरली ते सांगतायत की सायन्समध्ये येणाऱ्या हजारो वर्षामध्ये काय काय गुपित उघडी होतील, त्यामध्ये असणारा इतिहास असेल, त्याची असणारी अंदाज असतील आणि या विश्वाचा नाश कधी होणार आहे याचाही विचार बाकीत वर्तवता येईल असं विज्ञानाकडे येईल, विज्ञानामध्ये आहे असं डॉक्टर हॉकिंग असं म्हणतायत. लाईक अ डॉक्टर हॉकिंग, देर आर मेनी पीपल हू डिस्प्ले एक्झम्पलरी करेज इन देअर लाईव्स. डॉक्टर हॉकिंग प्रमाणे असे लाईक डॉक्टर हॉकिंग, देर आर मेनी पीपल असे काही असंख्य लोक आहेत हू डिस्प्ले अनुकरणीय, एक्झम्पलरी मीन्स अनुकरणीय, करेज ऑफ देअर लाईव्ह. असे असंख्य लोक आहेत जे आपल्या आयुष्यात अनुकरणीय किंवा आदर्शयुक्त असे ध्येय प्रदर्शित करत असतात आणि या असणाऱ्या लोकांच्यासाठी करेज ते आणून देतात असं त्यांचं एक उदाहरण त्या लोकांच्या पुढे आहे असं डॉक्टर स्टीफन हॉकिंग. Hawking salutes all those brave people who, in spite of being disabled, strive to do their best. Strive means. Let us salute all those brave people. Brave means sure. Salute means namaskar, vandan. Let's salute. All those brave people, अशा लोकांना who in spite of being disabled, जे अकार्यक्षम आहे, जे दिव्यांग आहे, जे हँडिकॅप आहे, strive to do their best. Strive means to try to do their best. त्याचे असणारे अतिशय महत्वाचं, अतिशय खरोखरच असणारी गरजेचं असं त्यांनी काही शोधून काढलं. अशा लोकांना आपण सलाम करतो किंवा आपण करूया असं म्हणतात. आपल्या अपंगत्वावर मात करीत अलौकिक कार्य करणाऱ्या अशा सर्व
हिंमतवान व्यक्तींना शतशः प्रणाम अशा पद्धतीची असणारी माहिती स्टीफन हॉकिंग. खरोखर बघा, सुरुवातीपासून त्यांचं असणारं जीवन बघा. कोणकोणता आजार झाला, आपणाला काही आजार होता तर आपण गडबडून जातो, भीतो, सर्व असणारी फॅमिलीला काय करतो आपण वेटीस धरतो. परंतु या ठिकाणी असा जो कधीच कोणाला होत नाही, म्हणजे रेअर, कमीत कमी लोकांना होत असतो, अशा आजारांनी त्रासलेले, अशा आजारांना बळी पडलेला माणूस, अपंग माणूस, ज्याचं शरीरावरती, आपल्या मज्जासंस्थेवरती किंवा आपल्या हातावरती, बोलण्यावरती नियंत्रण राहत नाही, अशा असणाऱ्या एका अपंग माणसानं जगाला काहीतरी शिकवून दिलं. एवढंच नाही तर त्या माणसानं इतरांच्या मार्फत, संगणकाच्या मार्फत किंवा आपले जे काही थोड्या हालचाली होतात त्याच्या मार्फत आपले विचार कमी केलेले नाहीत. आणि यांनी PhD करून, सायन्साचे प्रमुख करून त्यांना कितीतरी किताबं मिळाली, कितीतरी बहुमान मिळाला. आणि लोकांना सांगितलं, अशी काही पुस्तकं लिहिली की जे शास्त्रज्ञ नाहीत, सर्वसामान्य लोक आहेत, हे सुद्धा ते वाचतील किंवा त्यांना त्याचा उपयोग होईल, अशा पद्धतीने लिखाण करून असणारे आपल्या मनातील विचार त्यांनी आपल्या पुढे आणले. तर सर्व विद्यार्थ्यांना एक संदेश देण्यात येत आहे की आपण येणाऱ्या परिस्थितीमध्ये आपल्याला काही प्रॉब्लेम येत असतील, काही समस्या येत असतील, काही संकट येत असतील, तर या संकटावरती थोडंसं शांत राहा, विचार करा आणि त्याच्या असणारा प्रयत्न करण्यासाठी कोणतीही हायगाई करू नका, प्रयत्न करण्यासाठी कमी पडू नका, तर जास्तीत जास्त प्रयत्न करा आणि आपलं यश प्राप्त करा. यश प्राप्त करण्यासाठी कष्टाची गरज आहे, कष्ट करण्यासाठी दिशाची गरज आहे. दिशा व्यवस्थित असेल तर आपण चांगलं कष्ट करू शकतो, परंतु कष्ट करणे आणि दिशा योग्य नसणे हेही बरोबर नाही. तरी आपणाला एक विनंती आहे की या धड्यातून आपण एवढंच शिकायचं आहे की एखादा अपंग माणूस सुद्धा देशाला, आपल्या जगाला काहीतरी शिकवतो आणि त्याचं असणारं नाव हे मागं राहतं. अशा पद्धतीचं एखादं काम आपण करा. आणि हा जो धडा आहे, एक मूर्तिमंत उदाहरण आपल्या पुढे आहे, मूर्तिमंत उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. तर याचा आपल्या अंगी पाळण्याचा किंवा बाळगण्याचा प्रयत्न करा किंवा इतरांना पण धीर देण्याचं आपण काम करा. आणि अशा सर्व लोकांना, हिंमतवान लोकांना आपण धन्यवाद देता येणार नाहीत, आपण सलाम करूया. आणि असं करत असताना तर मी या ठिकाणी थांबतोय. सर्वांचे आभारी आहे. थँक्यू व्हेरी मच. जे पुढचा जो तास असेल त्या तासाला या धड्याचे तुम्हाला वर्कशॉप दिले जातील. ते सर्व वर्कशॉप तुम्ही आपल्या वहीमध्ये लिहिणार आहात किंवा लिहायचे आहेत. आतापर्यंतचे सर्व धडे झालेले आहेत. ते सर्व धड्यांचे वर्कशॉप तुम्ही आपल्या वहीमध्ये लिहा, सराव करा, धडे सारखे वाचा. त्याचे असणारे क्वेश्चनचे फॉर्मॅट आहेत ते फॉर्मॅट बघा. आपला 2.4 चालू आहे, म्हणजे जवळजवळ दुसऱ्या युनिटमध्ये आपण आलेलो आहे. दुसऱ्या युनिटमध्ये पहिली कविता एक राहिलेली आहे, ती कविता आपण घेणार आहोत, द ट्विन्स. आणि त्यानंतरचे धडे आहेत ते सुद्धा घेणार आहे. सिलेबस चालू आहे, तुम्ही बघणं गरजेचं आहे. हा व्हिडिओ आहे तो तुम्ही शेवटपर्यंत ऐका किंवा बघा. आणि त्यातील काही असणारे जे समस्या असतील तर फोन नंबर आहे त्याच्यावरती फोन करा किंवा मेसेज करा. तुम्हाला आणखीन मार्गदर्शन केलं जाईल. मार्गदर्शन करून आपण ऑनलाईन शिक्षण, या ऑनलाईन शिक्षणामध्ये आपण त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीची कमतरता आपणाला नाही किंवा कमतरता बाळगण्याचं काम नाही. या धड्यावर आपल्याला शिकता येतं की किती जरी संकट आले तर त्यात माणूस उभा राहत असतो. आणि म्हणून आपण जरी घरीच राहा, परंतु प्रामाणिकपणे काम करा. काम करत असताना इतरांची काळजी घ्या, इतरांची काळजी घेत असताना आपली स्वतःची काळजी घ्या. बी सेफ, स्टे ॲट होम. थँक्यू.